अक्षय्य तृतीय म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर सोन्याचं दुकान अथवा दागिन्यांची चमक येते. पण आपल्या संस्कृतीने या तिथीचा संबंध केवळ पैशांशी नाही तर महान विज्ञानाशी जोडलेला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे निसर्गाच्या रिसेट बटनाचा काळ आहे. मत्स्य पुराणात अक्षय तृतीया म्हणजे कृतयुगादी तिथी. सृष्टीच्या कालचक्रात हा दिवस शुद्ध दिवस म्हणून देखील मानला जातो. सतयुगाची सुरुवात देखील या दिवसापासून झाली असं देखील मानलं जातं. विज्ञान भाषेत सांगायचं झालं तर हा दिवस म्हणजे ऋतुचक्रात बदल घडण्याचा आहे. कडक उन्हाळा सुरू होत असताना निसर्ग आपली ऊर्जा बदलत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर जुन्या पानांची गळती होते आणि नव्या पालवीची नांदी. म्हणजेच जुन्या गोष्टींचा त्याग करायचा आणि नव्या गोष्टींचा स्वीकार. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार म्हणजे परशुराम यांचा जन्म झाला. परशुराम शस्त्र आणि शास्त्र यांचं प्रतीक. शस्त्र म्हणजे सामर्थ्य आणि शास्त्र म्हणजे सामर्थ्याला योग्य दिशा देणारं ज्ञान. एक फॅक्ट सांगू, तुमच्याकडे फक्त धन संपत्ती असून फायदा नाही. ती संपत्ती टिकवण्यासाठी तुमच्याकडे बुद्धी असणं आवश्यक आहे आणि तिचं संरक्षण करण्यासाठी तुमच्याकडे शक्ती असणं देखील तितकंच आवश्यक आहे. तर आता आपण स्कंद पुराणातील उदकुंभाबद्दल चर्चा करणार आहोत. उदकुंभ म्हणजे पाण्याचा माठ दान करण्याची परंपरा. आता पाण्याचा माठ दान का केला जातो तर रणरणत्या उन्हात पाण्याचा माठ दान करणं म्हणजे केवळ पाणी दान करणं नाही तर हायड्रेशन सायन्स आहे. तर ते कसं तर रणरणत्या उन्हात हा मातीचा माठ पाण्याला थंड ठेवतो. म्हणजे नैसर्गिकरित्या हे सर्वांसाठी सर्वोत्तम आहे. इतकंच नाही तर अक्षय्य तृतीयेचा संबंध महाभारताशी देखील जोडला गेलेला आहे. तर तो कसा तर महाभारतात उल्लेख असलेलं अक्षय्य पात्र हे ऊर्जेच्या अक्षय रूपाचं प्रतीक आहे. म्हणूनच भारतीय परंपरेत या दिवशी सोनं खरेदी करण्यापेक्षा नवीन ज्ञानाची किंवा कर्माची सुरुवात करण्यासाठी जास्त महत्त्व दिलं जातं. सोनं आज आहे किंवा उद्या नाही, पण या दिवशी केलेलं एखादं सत्कर्म किंवा अंगीकारलेला गुण हा कधीही क्षय पावणार नाही. म्हणूनच या अक्षय्य तृतीयेला केवळ धातूची खरेदी नको तर आपल्या बुद्धीची आणि विचारांची समृद्धी वाढवूया. कारण जे कधीही क्षय पावत नाही असं अक्षय्य.